हॅलो फ्रेंड्स, तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे बिग बॉस मराठी 6बद्दल. तर जसा बिग बॉस मराठी 6चा ट्रेलर आला आहे तसं सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे की बिग बॉस मराठी कधी येणार, त्यात कोण कोण कंटेस्टंट असणार. म्हणूनच असणार आहे आजचा आपला खास व्हिडिओ. चला तर मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की बिग बॉस मराठी 5चं जे सूत्रसंचालन आहे ते रितेश सरांनी केलं. रितेश सरांनी हा सीझन नुसता गाजवलाच नाही तर त्याचं TRP लेवल नंबर 1वर नेऊन ठेवलं. तर यावर्षीच्या बिग बॉस मराठी सीझन 6चं सूत्रसंचालनसुद्धा रितेश देशमुख सरच करणार. सीझनही खास आणि धमाकेदार असणार आहे हे आपल्याला अनेक सेलिब्रिटीजनी त्यांच्या व्हिडिओमार्फत सांगितलेले आहे. त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी बिग बॉस मराठीसाठी लागून राहिलेली उत्सुकता त्यांनी दर्शवलेली आहे. मध्ये मनवा नाईक, शर्मिष्ठा राऊत, वर्षा उसगावकर मॅम, जान्हवी किल्लेकर, विकास पाटील, निवेदिता सराफ मॅम, स्मिता, कोकण हॉटेलगड, अंकिता या सर्वांनी बिग बॉस मराठी 6साठी लागलेली उत्सुकता दर्शवलेली आहे. तुम्हाला माहितीच आहे बिग बॉसमध्ये येण्यासाठी बऱ्याच क्षेत्रातील कलाकारांना आमंत्रित केले जातात. त्याच्यामध्ये पॉलिटिशियन, सिनियर ॲक्टर्स, कॉमेडियन, रील स्टार, सिंगर, ॲक्टर, ॲक्ट्रेसेस. तर यावर्षी बिग बॉस 6च्या घरामध्ये तुमच्या ह्या वाक्याने फक्त एका व्यक्तीचं मन दुखवलंय. ते तुम्हाला अंदाजा नाहीये की एक मराठी घरामध्ये याचा काय परिणाम झाला. त्याबद्दलच मी तुम्हाला एक शिक्षा सुनावतो. इथून पुढे संपूर्ण सीझन भर तुम्ही कधीही कॅप्टन होणार नाही. जान्हवी, मी तुला बहीण मानते. आय कॅन नेव्हर सी यू असं तुटलेलं. जो हक्क तू माझ्यावर दाखवला आहे की तू माझी बहीण आहे आणि मी तुझा भाऊ आहे, तर या घरातच पहिलं नाव जे येत आहे ते विजय पाटकर सरांचं. यांना आपण नवरा माझा नवसाचा या चित्रपटात पाहिलेलं आहे. दुसरं नाव जे आपल्या समोर सगळ्यांच्या समोर जे येत आहे ते रील स्टार विष्णुप्रिया. विष्णुप्रियाला आपण इंस्टाग्रामवर बऱ्याच जणांनी पाहिलेलं आहे. चौथं नाव येत आहे गौरव मोरयाचं. गौरव मोरयाला आपण चला हवा येऊ द्या या सिरियलमध्ये पाहिलेलं आहे. पाचवं जे नाव समोर येत आहे ते भ.प. युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांचं. आपण यांना बिग बॉस मराठीच्या घरात पाहू शकतो कारण बिग बॉस मराठीच्या क्रायटेरियामध्ये ते बसत आहेत. नेक्स्ट नाव जे आहे ते विनायक माळी याचं. विनायक माळी याला आपण सेलिब्रिटी मास्टर शेफमध्ये पाहिलेलं आहे आणि विनायक माळी हा मोठा रील स्टारसुद्धा आहे. तर नेक्स्ट नाव जे येत आहे जे नाव येत आहे ते रेवती लेलेहीचं. रेवती लेलेहीला आपण स्वामिनी आणि लग्नाची बेडी या सिरियलमध्ये पाहिलेलं आहे. नेक्स्ट नाव जे येत आहेत शिवानी सोनारीचं. शिवानी सोनारीला आपण राजा राणीची गजोडी या सिरियलमध्ये पाहिलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठीच्या घरात अजून कोण कोण येऊ शकतं? प्लीज मला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.